नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आणि माझा आवडीचा प्रश्न, कसे आहात तुम्ही? तर आता इतके लग्नाचे सीझन आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळा लूक करायचा असतो किंवा कधी कधी ते इतकं घाईत जायचं असतं, कुठे बाहेर गावी जायचं असतं. अशा वेळी प्रत्येक वेळी पार्लरला जायचं किंवा कोणाला आर्टिस्टला बोलवायचं किंवा काय इतका खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या काही प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करून जर स्वतःचा मेकअप करू शकाल तर किती छान ना. आणि ते कसं करायचं किंवा किती प्रोडक्ट वापरायचे किंवा किती कमी वापरायचे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे अगदी पारंपरिक हा लूक असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर कोणत्याही मेकअपच्या आधी आपण पहिली स्टेप करतो की चेहरा एकदम छान स्वच्छ करायचा. तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीचे किंवा तुम्ही जर आधीपासून लावत असाल तो फेसवॉशने यूज करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जर सर्वात महत्त्वाची स्टेप जी असेल, टोनिंग करायचं असेल तर करू शकता. स्किन केअर रूटीन पूर्ण फॉलो करू शकता. आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एक मॉइश्चरायझर अप्लाय करून दाखवते. एक मॉइश्चरायझर जरी तुम्ही अप्लाय केलं तरीही तुमचं एक मिनिमल मेकअप तुम्ही करू शकता. तर मी यूज करते आहे डॉट अँड कीचं सिरेमाइड अँड हॅलोरोनिकवालं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता. पण जर समर सीझन असेल तर तुम्ही वॉटरी मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता. तर जर तुम्हाला नाही वॉटरी किंवा कधी कधी असं होतं की नाही आपल्याकडे वॉटरी मॉइश्चरायझर, तर तुम्ही क्रीमी बेस पण असं घ्या जे खूप लाईट वेट असेल. जसं हे खूप लाईट वेटेड आहे, म्हणजे टेक्स्चर एकदम याचा वॉटरी आहे. जितकं आपलं पहिली स्टेप जी पण आपली बेसिक स्टेप असते ती जर खूप चांगली असेल, एकदम बेस आपण छान केला असेल तर मेकअप तितकंच टिकतं. हा त्याचा पहिला जर रहस्य असेल तर आपलं स्किन केअर रूटीन खूप छान असणं महत्त्वाचं आहे. आणि मॉइश्चरायझर कधीही अप्लाय करताना अगदी छान मालिश करून, म्हणजे जोही चेहऱ्याचा थोडासा पफिनेस असेल किंवा काही असेल अगदी दूर होईल इतकं बेसिक स्टेप तुम्ही करू शकता. अगदी डोळ्याच्या खाली पण या बोटाने पूर्ण एकदम असं छान मसाज करून घ्यायची, जेणेकरून जेव्हा आपण मेकअप करू तो भाग अगदी नॉर्मल एकदम लाईट वेट असला पाहिजे. ओके, इतकं आपण करू शकतो. आणि यानंतर आपण मेकअपकडे वळूया. यानंतर बेसिक मेकअपची फर्स्ट स्टेप असते प्रायमर लावणे. आता प्रायमर का लावायचं आहे, तर जिथे जिथे आपल्याला स्पॉट असतात किंवा आपले होल जे असतात ते ओपन असतात आणि त्याच्यानंतर जर तिथे आपण कोणतेही मेकअप प्रोडक्ट लावलं तर ते तिथे साचून राहतं आणि अगदी क्रॅकी जो मेकअप येतो तो त्या कारणाने येतो. त्यामुळे आपलं कधीही प्रायमर खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून ते खूप छान दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही प्रायमर घेऊ शकता. अगदी बजेट फ्रेंडली जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इनसाईडचं 3 in 1 वालं प्रायमर लावू शकता. अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आहे. याची प्राईस 260 आहे, पण तुम्हाला सेलमध्ये यापेक्षाही कमी मिळेल. तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आणि जिथे जिथे आपल्याला जास्त होल असतात, जास्त आपले खूप वेळा चीक्सच्या या भागात आपल्याला बऱ्याचदा जास्त इतका जो बेस आहे तुम्ही प्रत्येक मेकअपमध्ये जरी केला तर हा मेकअप अगदी ग्लॉसी आणि त्याचरित्या खूप लॉंग लास्टिंग टिकतो. कारण की भरपूर वेळा खूप जणांची अशीच एक कंप्लेंट असते की माझा मेकअप टिकत नाही किंवा घामाने ते वाहून जातं किंवा तो खूप पॅचीनेस दिसतो, क्रॅकीनेस दिसतो. त्याचं रिझन असं असतं की आपण स्किन केअर रूटीन खूप चांगल्याने करत नाही आणि त्याचप्रकारे अगदी जो आपला बेस आहे पहिला तो चांगला आपण करत नाही, त्यामुळेच ह्या सर्व गोष्टी आपल्यासोबत होतात.
आता भरपूर वेळा प्रत्येकाला एक वेगवेगळा कन्सर्न असतो. कोणाला वांग असतं, कोणाला खूप पिंपल्स असतात, कोणाला डागं असतात. त्यानुसार तुम्ही ना कन्सिलर, करेक्टर या गोष्टी वापरू शकता जर तुम्हाला त्या बाबतीत खूप कन्सर्न असेल. आता तुम्हाला जर त्या बाबतीत अजिबात कन्सर्न असेल की ठीक आहे मला दिसेल तरीही चालेल, किंवा तुम्ही समजा तुमचं कन्सिलर असेल ते सुद्धा अप्लाय करून तुम्ही तिथे लावू शकता. फक्त जर तुम्हाला कन्सिलर लावायचं असेल तर हे एक खूप छान कन्सिलर आहे. हे आहे मेबलिनचं असं इरेझर. पण मला या भागात डार्क सर्कल जास्त नाही, किंवा हे जे थोडेसे क्रॅकल्स किंवा एकदम डार्क स्पॉट आलेले आहे पोस्ट ॲक्ने मार्क, याचं मला इतका कन्सर्न नाही आहे. त्यामुळे मी डायरेक्ट फाउंडेशनसुद्धा अप्लाय करू शकते आणि तेच मी आता करणार. जर तुम्ही करेक्टर किंवा कन्सिलर नाही यूज करत असाल, जर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन यूज करत असाल तर असं फाउंडेशन घ्या जे लाईट वेट असेल पण फुल कव्हरेज देणार असेल. म्हणजे एकदम पूर्ण बेस हा आपला अगदी फिनिशिंगला जाईल. आणि त्यासाठी मी यूज करते आहे LA कव्हरेजचं, LA गर्लचं प्रो कव्हरेज, आणि शेड आहे फेअर. आणि याची प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू हे थोडं महाग असेल, बट फुल कव्हरेज फाउंडेशन या रेंजमध्ये खूप सुंदर आहे. प्राईस तर मी या शेडमध्ये हे घेतलेलं आहे. हे माझ्या स्किन टोनपेक्षा एक शेड जास्त फेअर आहे, बट तेवढंच मला हवं आहे कारण की मी कोणत्याही प्रकारचं कन्सिलर किंवा करेक्टरचा यूज नाही केलेला, आणि त्यासोबत खूप लाईट वेटेड आहे. याला आता कोणत्याही स्पॉन्जने किंवा ब्रशनी न अप्लाय करता मी साधा आपल्या हाताने याला अप्लाय करणार, जेणेकरून ते इतके लाईट वेटेड लागेल. पूर्ण भागात एक प्लेन जो एरिया असतो एकदम तसं प्लेन लागायला हवं. त्यामुळे फक्त हळूहळू हळूहळू टॅप टॅप करत याला पूर्ण हातावरचं आणि जर तुम्हाला लाईट वेट फाउंडेशन आहे जो ओळखायचं असेल ना, जेव्हा आपण आपल्या हाताचा उपयोग करतो बघा, हे जे मी यूज करते हे आपोआप निसटत आहे, आपोआप हे अप्लाय होत आहे. जर हे असं होत असेल तर फाउंडेशन खूप लाईट वेटेड आहे असं समजायचं. इतक्याने कव्हरेज केलेला आहे. ओके, अगदी जो आपला ॲक्ने मार्क्स असतो किंवा काही असतो एकदम सायलेंट केलेला आहे. म्हणजे असं नाही की पूर्ण गायब, कारण की असं कोणतंच प्रोडक्ट नाही जे एकदम गायब करेन, किंवा आपण करेक्टर आणि कन्सिलसुद्धा यूज नाही केलं त्यामुळे पण अगदी जो बेस त्याने दिलेला आहे इतका नॅचरल दिलेला आहे. त्यामुळे असे फाउंडेशन अप्लाय करायला खूप इझी असतात आणि खूप सुंदर दिसतात. त्यानंतर लिक्विड ब्लश खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा आपण कोणतेही कन्सिलर करेक्टर वापरत नाही, लिक्विड ब्लशनी एक वेगळा इफेक्ट येतो. पावडरी ब्लश देतो पण लिक्विड ब्लश त्यापेक्षा आणखी इन्हान्स करतो. आणि त्यासाठी मी यूज करते आहे स्विस ब्युटीचं क्रीम इट अ ब्रश या बेटरचं, आणि याची प्राईस नाही आहे इथे लिहून, पण खूप सुंदर. आणि याचं पिगमेंटेशन खूप जोरात आहे. म्हणजे 1-2 ड्रॉप तुम्ही दोन्ही साईडला लावून अगदी नॅचरली लुक देऊ शकता. बघा मी किती घेतलेलं. आणि याला हातालाच थोडंसं मल्सिफ्राय करून आणि हातानेच मी याला लावेल. हा अगदी पिंकिश टोनमध्ये हा शेड येतो, पण हा खूप सुंदर दिसतो. म्हणजे एकदम ब्लश ते लाल लाल आपल्याला नाही आवडत. त्यामुळे असा शेड जर तुम्ही फेअर स्किन टोन असाल
तर हा मीडियम आणि फेअर स्किन टोन हा डेफिनेटली यूज करू शकता. आणि जर थोडंसं डार्केश साईडमध्ये असेल तर तुम्ही रेडिश आणि किंवा डार्क पिंकिश असे शेड घेऊ शकता. पण तुम्ही जर क्रीम ब्लश हा वापरला आणि जर तुम्ही पावडरी ब्लश थोडासा डार्क लावला तर ते खूप मॅच होईल आणि सुंदरसुद्धा दिसेल. बघा, याच्यानंतर आपण जेव्हा पावडर लावणार तेव्हा हा भाग पूर्ण कवर होऊन जाईल. थोडंसं जर आपल्याला जास्त वाटत असेल तर अजिबात घाबरायचं नाही. जेव्हा कारण की आपण पावडर लॉक करतो तेव्हा तो भाग अगदी पूर्ण प्लेन होतो आणि खूप सुंदर दिसतो. त्यामुळे जर आधी जास्त लागलं असेल तर आपल्याकडे कॉम्पॅक्ट पावडरने ते नाहीसं करायची सुद्धा टेक्निक असते. आता कॉम्पॅक्टने लॉक करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. ॲज अ समरमध्ये कॉम्पॅक्टने लॉक करणं, कारण की कितीही फाउंडेशन लावलं तर घाम आल्यानंतर ते पूर्ण एरिया जो असतो तो एकदम क्राकी होतो. अशा वेळी फाउंडेशन तर इम्पॉर्टंट आहे, राईट फाउंडेशन आणि राईट शेड त्याच इम्पॉर्टंट आहे की कॉम्पॅक्ट आपल्याकडे खूप छान असायला हवा. त्यासाठी मी यूज करते हा के ब्युटीचा इन अ शेड ऑफ 110 वाय लाईट. हा फेअर स्किन टोनमध्ये असेल, पण हा कॉम्पॅक्ट खूप सुंदर आहे. जर तुम्हाला हाय कवरेजचं कोणतंही कॉम्पॅक्ट जर आता घ्यायचं असेल तर डेफिनेटली के ब्युटीचे ट्राय करा. के ब्युटीचे सगळे प्रोडक्ट छान आहे, पण कॉम्पॅक्टसुद्धा खूप सुंदर आहे. आता मी प्रत्येक भागात याला लॉक करते, पण मी याला फक्त असं पुसत नाही आहे, फक्त असं याला टॅप करते जेणेकरून ते जे पण आधी जे लावलं ते नाहीसं नाही होणार. फक्त याला मी लॉक करत आहे पावडरने. एरिया सुद्धा कव्हर करायचा आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल की हा बघा, पूर्ण एरिया हा कवर झालेला आहे. नेक्स्ट असतं कोणतेही जो ब्लश असतो तो पावडरी ब्लश. आता का लावायचा हा इम्पॉर्टंट प्रश्न असतो. जेव्हा आपण पावडर लॉक करतो, क्रीमी ब्लश नंतर आपण त्याला पावडरने लॉक केलं असतं, तो अगदी सायलेंट झाला जो आधी खूप जास्त दिसत होता. तर त्याच्यानंतर हा प्रोडक्ट लावल्यानंतर किंवा पावडरी ब्लश लावल्यानंतर ते आणखी चांगलं रिॲक्ट होतं, आणखी सुंदर दिसायला लागतं. तेव्हा तुम्ही कोणतंही तुम्हाला आवडत असेल ते पावडरी ब्लश घेऊ शकता. मी यूज करते आहे प्लमचं इन अ शेड पीच आउट 121. आणि यालासुद्धा तुम्ही एक तर ब्रशने अप्लाय करू शकता, पण मी हातानेच करते आहे. हा शेड आहे आणि फक्त बेसिक अप्लाय करते जेणेकरून फक्त तेवढा भाग इन्हान्स व्हावा. खूप नाही हवं आहे मला. स्पेशली फेअर स्किन टोनचा एक डिसॲडव्हान्टेज असतो, जर तुमचे प्रोडक्ट तुमच्या शेडपेक्षा खूप वेगळे असले ना तर ते खूप घाणेरडे दिसतात. किंवा तुमचं ब्लश, तुमचं हायलायटर जर खूप जास्त दिसलं तोही मेकअप खूप खूप एकदम असा पॉपअप होतो आणि तो अजिबात चांगला दिसत नाही. त्यामुळे तुमचे कोणतेही ब्लश, फाउंडेशन सगळं परफेक्ट असणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर बघा, इतका राईट शेड तुम्हाला हा हवा असतो. फर्स्टली हा अप्लाय करून याला अगदी आउटरला, त्यानंतर हा आणि हा घेऊन मी त्याला फक्त या क्रीजला लावते. इतकं आणि परफेक्टली तर इतका आय मेकअप मला हवा, कारण की मला जास्त नको आहे. जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. आणि लास्टमध्ये कोणताही एक शिमरी शेड घ्यायचा आणि तो मधात मी अप्लाय करते आहे. तर यासाठी मी घेते आहे हा
आणि अगदी या भागात त्याला अप्लाय करते आहे. बस इतकंच. कारण की इतका एकदम सायलेंट जो मेकअप असतो ना, तो खरं तर कॅरी करायला आणि एकदम कॉन्फिडंट फील करायला खूप इझी जातो जेव्हा आपण एकदम सायलेंट मेकअप करतो. थोडंसं जर तुम्हाला हवं असेल तर मग ठीक आहे, तो एक वेळी किंवा एकदमच आता एकदम वातावरण त्यानुसार असेल तर आपण इतकं डार्क मेकअप करू शकतो. पण जर समर सीझन आहे आणि करायचंच आहे तर मग इतकं लाईट वेटेड मेकअप आपण नक्की करू शकतो. तर आपण आयब्रो सेट करून घ्या आणि त्यासाठी मी यूज करते ही PSG पॅलेट. फर्स्टली ह्याला पूर्ण एका साईडने आणायचं आणि कोणताही शेड घेऊन हा भागाला जास्त थोडं डार्क करायचं आणि हा भाग अगदी थोडा 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 त्याला न्यायचा. तर तुम्ही त्याला सेट करू शकता. तर मस्कारामध्ये मी यूज करते आहे हा मेबलिनचा स्काय अँड हाय मस्कारा. त्याला हा ना अगदी नॅचरली विंग्सला एकदम हाय लेवल कव्हरेज देतो. इतका सुंदर. ॲक्च्युली हा वॉटरप्रूफसुद्धा आहे. जर तुम्हाला एकदम नॅचरल आयलॅश करायचे असेल किंवा नॅचरल लुक द्यायचा असेल तर हा मस्कारा तुम्ही डेफिनेटली तुमच्या वॅनिटीमध्ये ठेवू शकता. ओके, इतकंच. त्यानंतर लास्टली लिपस्टिक अप्लाय करताना मी यूज करते आहे लॉरेल पॅरिसची वर्थ इट हा शेड आहे. त्याला बघा, हा असा एकदम नॅचरली जो शेड असतो जो आपल्या आय शॅडोला सुद्धा मॅच करतो आहे. त्यानंतर अगदी बेस्ट आहे जर तुम्हाला ते ह्या लुकला एकदम इन्हान्स करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी लिप ग्लॉस लावू शकता जेणेकरून अगदी मेकअप हा आता शायनी दिसेल. ठीक आहे, हे मी यूज करते आहे स्विस ब्युटीचं. अगदी ट्रान्सपरंट हा शेड आहे. आणि असा हा अगदी पूर्ण मेकअप लुक तुम्ही क्रिएट करू शकता. आता मला सांगा, हा लुक तुम्ही कोणाच्या लग्नामध्ये नाही करू शकत का? अगदी आपण किती गोष्टी वापरल्या, अगदी मिनिमल आणि काही गोष्टी तर अगदी स्वस्त होत्या. फाउंडेशन सोडलं, सगळं आपलं फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट ह्या गोष्टी सोडल्या तर सगळं आपलं खूप बजेटमध्ये होतं. तरी हा इतका सुंदर लुक अगदी आपण क्रिएट केलेला आहे, अगदी मराठमोळा. आणि ह्या ज्वेलरीचा जो ब्रँड होता किंवा जे पेज आहे त्याचं सुद्धा मी मेन्शन करेल. तिथूनच माझ्या ह्या रिंग
नथ किंवा अगदी जी मी आता घातलेली आहे ज्वेलरी ती पूर्ण त्यांच्याकडून आहे, ते सुद्धा मी मेन्शन करेन. आणि इतका सुंदर हा मराठमोळी साज असलेला अगदी पारंपरिक लुक तुम्ही अगदी कमी खर्चात कमी प्रोडक्टमध्ये करू शकतात. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल. तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या खूप मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अगदी तुम्हाला आणखी कोणते मेकअप बघायचे आहे किंवा अगदी हाय एंड जे प्रोडक्ट आहे ते मेकअप बघायचे, सर्व मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा मेकअप ट्युटोरियल किंवा मेकअप कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.